नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही जर आमच्या WhatsApp ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती जॉईंट असाल, तर तुम्हाला ही अपडेट कालच मिळाली असेल. तर 11 सप्टेंबर 2025 म्हणजेच कालपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, तो मिळण्यास सुरुवात झाली. आणि अनेकांनी असं म्हटलं होतं, की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्र पैसे येतील ₹3000, पण तसं काहीही नाही आहेत. तर इथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली, की सन्मान निधी हा ₹1500 असणार आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा. तर आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्या सर्वांनाच हे ₹1500 ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी मिळणार आहेत. पण ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले, तर अनेक महिलांना माहिती सुद्धा नाही, की त्या अपात्र झाल्या आहेत. तर त्यांना हे ₹1500 येणार नाही. पण त्यांच्यासाठी अजून एक संधी आहे, ती म्हणजे मागील व्हिडिओमध्ये म्हणजेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी माहिती दिली होती. हा बघा, हा व्हिडिओ आहे तो. या व्हिडिओमध्ये मी इथे माहिती दिली होती, की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा निर्णय अपात्र लाभार्थ्यांना फायदा होणार. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, तर त्यांची आता पुन्हा फेरपडताळणी होणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात येईल. त्यावेळेस ज्या या अपात्र महिला आहेत, त्यांनी त्या या योजनेसाठी कशाप्रकारे पात्र आहेत हे सांगावं तिथे. जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील ते तिथे सबमिट करावे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचं जे काही सन्मान निधी आहे ₹1500 तो त्यांना सुरू होईल. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या लाडक्या बहिणींनी महिला व बाल कल्याण विभागाकडून जो काही संदेश येईल त्याला त्यांनी उत्तर नक्की द्यावं. तर या संदर्भात जे काही अपडेट असेल त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येईल. तर आता ज्या लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत त्यांना मात्र ऑगस्ट महिन्याचा हा सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली आणि येत्या 3-4 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी मिळणार आहे. त्यांच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होणार आहेत. बाकी याविषयी अजून काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. अनेकांनी मला असाही प्रश्न केला होता, की लाडकी बहीण योजना बंद होत आहे का? याबद्दल सरकारने कोणती अपडेट दिलेली नाही आहेत. तर तसं काहीही नाही आहेत. पैसे देण्याचं काम सुरू आहे. उशीर होतोय, पण सन्मान निधी जे काही ₹1500 ते देण्याचं सुरू आहेत आणि लाडकी बहीण योजना सध्या तरी बंद झालेली नाही आहेत. ही योजना सुरूच आहेत. फक्त यामध्ये नवीन फॉर्म अजून घेतले जात नाही आहेत. आणि जेव्हा नवीन लाडक्या बहिणींचं रजिस्ट्रेशन सुरू होईल, तेव्हा आपल्या मराठी जन या यूट्यूब चॅनलवर त्या संदर्भात माहिती दिली जाईल. त्यामुळे आपला मराठी जन हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करून ठेवा. या संदर्भात जी काही अपडेट असेल ती व्हिडिओच्या माध्यमातून इथे टाकली जाईल. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.